माझं नाव संदीप जीवतोडे, गव्हर्नमेंट ITI आधारित जमीन. आज आपण जो टॉपिक बघणार आहे त्याचं नाव आहे स्पार्क प्लग. स्पार्क प्लग कशासाठी यूज होते, स्पार्क प्लगमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट यूज केले जाते आणि त्यांचे कार्य काय आहे, हे सर्व या टॉपिकमध्ये आज आपण बघणार आहोत. चला तर मग आज आपण बघूया स्पार्क प्लग म्हणजे काय. स्पार्क प्लग असा डिव्हाइस आहे जो इलेक्ट्रिक करंट इग्निशन सिस्टीमपासून घेतो आणि कंबशन चेंबरपर्यंत डिलिव्हर्ड करतो, म्हणजे पोहोचवतो. असा हा स्पार्क प्लग. स्पार्क प्लगची इमेज तुम्ही स्लाईडमध्ये बघू शकता. स्पार्क प्लग म्हटलं तर त्याचे काही पार्ट पडतात. ते असे आहे: पहिला आहे टर्मिनल, दुसरा आहे शेल, तिसरा आहे रेजिस्टर, चौथा आहे इन्सुलेटर, पाचवा आहे सेंट्रल इलेक्ट्रोड, सहावा आहे ग्राउंड इलेक्ट्रोड. ह्याबद्दलची माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये घेत आहोत. स्पार्क प्लग पार्टमधील पहिला पार्ट आहे टर्मिनल. टर्मिनलचं काम काय? हाय व्होल्टेज इग्निशन कॉइलपासून घेणं आणि ते स्पार्कला पुरवणं. टर्मिनल हा इग्निशन कॉइलला कनेक्टेड असलेला पार्ट आहे. स्पार्क प्लग मधला दुसरा पार्ट आहे रेजिस्टर. रेजिस्टरचं काम काय आहे? जो इंटरफरन्स, इलेक्ट्रिकल आणि रेडिओचा इंटरफरन्स जो होतो स्पार्क प्लगमध्ये, त्याला इलिमिनेट करणं किंवा वगळणं, हा वाला रेजिस्टरचं काम आहे. त्यानंतरचा पार्ट आहे शेल. शेल असा डिझाईन केलेला असतो ज्यामध्ये थ्रेड असते आणि तो शेल कंबशन चेंबरमध्ये हिट केलेला असतो आणि तो अर्थ पॉईंट म्हणून सुद्धा ॲड केला जातो. चित्रात दाखवल्याप्रमाणे शेल कसा असतो ते दिसत आहे. नंतरचा पार्ट आहे इन्सुलेटर. इन्सुलेटरचं काम काय? मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणे स्पार्क प्लगला आणि इलेक्ट्रिकल इन्सुलेशन तयार करणे सेंट्रल इलेक्ट्रोडला. जितका जास्त अंतर टर्मिनल आणि अर्थ असेल तितकं स्पार्क प्लगमध्ये ते कार्य चांगलं असतं. त्यानंतरचा पार्ट आहे सेंट्रल इलेक्ट्रोड. हा पार्ट टर्मिनलला कनेक्टेड केलेला असतो. सेंट्रल इलेक्ट्रोड वायरद्वारे अंतर्गत कनेक्टेड केलेला असतो. इलेक्ट्रोडमधून निघालेला RF नॉईज, हा नॉईज कमी करण्यासाठी इलेक्ट्रोडमध्ये सिरॅमिक रेजिस्टरचा वापर केला जातो. सिरॅमिक रेजिस्टरचं काम काय? जे नॉईज इलेक्ट्रिक प्रोड्यूस करतो त्याला कमी करणं. आणि सेंट्रल इलेक्ट्रोडचे काही टाईप्स असतात, ते म्हणजे निकेल कॉपर अलॉय, प्लॅटिनम आणि इरिडियम. हे त्याचे टाईप आहे सेंट्रल इलेक्ट्रोडचे. सेंट्रल इलेक्ट्रोडचा हा पहिला पार्ट आहे निकेल कॉपर अलॉय. याचं काम हे आहे, तो प्लगला गरम होण्याची अनुमती देते आणि प्लगची उष्णता लवकर नष्ट होण्याची सुद्धा अनुमती देते. दुसरं म्हणजे हा कोरोजन रास अधीन आहे. त्याचं सेंट्रल इलेक्ट्रोडची डायमीटर ही 2.5 mm आणि त्याची सर्व्हिस लाईफ आहे 20,000 माइल्स. सेंट्रल इलेक्ट्रोडचा हा दुसरा टाईप म्हणजे प्लॅटिनम. हा एक्सलंट कोरोजन रेजिस्टन्स असतो, म्हणजे हा लवकर गंजत नाही. आणि दुसरं म्हणजे हा निकेल कॉपर अलॉय इतका इलेक्ट्रिसिटी वाहून नेत नाही. तिसरा पॉईंट म्हणजे याची डायमीटर 1.1 mm असते आणि याची सर्व्हिस लाईफ आहे 1,00,000 माइल्स.
हा सेंट्रल इलेक्ट्रोडचा तिसरा टाईप आहे. इरिडियम हा गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा आणि हा 6 टाईम हार्डर आहे प्लॅटिनमपेक्षा. याची डायमीटर आहे 0.5 mm आणि याची सर्व्हिस लाईफ आहे 60,000 माइल्स. त्यानंतरचा स्पार्क प्लगचा पार्ट आहे ग्राउंड इलेक्ट्रोड हा वेल्ड केलेला असतो. जे मटेरियल शेल बनवण्यासाठी यूज होते त्याच मटेरियलनं ग्राउंड इलेक्ट्रोडसुद्धा बनवलेला असतो आणि प्लॅटिनमनं कोटेड केलेला असतो. शेलमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त ग्राउंड इलेक्ट्रोड असू शकते आणि त्यामध्ये काही ग्रुप पण असतात. ग्रुपबद्दल माहिती आपण पुढच्या स्लाईडमध्ये घेत आहोत. मागच्या स्लाईडमध्ये आपण जे ग्रुपबद्दल बोललो होतो त्या ग्रुपबद्दलची माहिती आपण ह्या स्लाईडमध्ये घेत आहोत. प्रिन्सिपल ऑफ ग्रुप म्हणजे ग्रुपचं नेमकं काम काय. सेंट्रल इलेक्ट्रोडच्या बाह्य काठावर जी चिमटी निर्माण करण्याची शक्ती करते ते म्हणजे ग्रुप. आणि शेल मिक्सरला इग्नाइट सोप्या पद्धतीने इग्नाइट करण्यासाठी मदत पण करत असतो. त्यानंतर जेवढा व्होल्टेज स्पार्क प्लगला स्पार्क करण्यासाठी लागतो त्या व्होल्टेजला सुद्धा रिड्यूस करण्याचं काम ग्रू करत असतो. मागील सर्व स्लाईडमध्ये आपण बघितलं आहे स्पार्क प्लगमधील पार्टची माहिती. यामध्ये आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ स्पार्क प्लग. स्पार्क प्लग कोणकोणत्या प्रकारचे असतात ते म्हणजे हॉट प्लग आणि दुसरा म्हणजे कोल्ड प्लग. ह्या दोघातील फरक म्हणजे त्याचे इलेक्ट्रोड इन्सुलेटर टीप जेवढी लांब असेल तेवढा तो प्लग हॉट होईल आणि जेवढी छोटी असेल तेवढा तो प्लग हॉट नाही होणार. ही अशी आहे. यामध्ये आपण पहिला पार्ट बघणार आहोत हॉट प्लग. हॉट प्लग चे कार्य काय आहे. हा काय करते जी उष्णता आहे तो प्लगच्या टिपवर जास्त क्षमतेनुसार टिकवून ठेवू शकते. हॉट प्लग लोअर कॉम्प्रेशन इंजिनमध्ये यूज केला जाते आणि त्याच्यामुळे काय होते जे ऑपरेटिंग टेम्परेचर आहे तो इझिली रीच करते आणि इझिली हीटअप करू शकते स्पार्क प्लगला. स्पार्क प्लगचा दुसरा टाईप आहे कोल्ड प्लग. यामध्ये उष्णतेचा जो मार्ग आहे तो खूपच लहान असतो. त्याच्यामुळे काय होईल जी उष्णता वाहून जात आहे त्याचा वेग जास्त असेल. हा वाला प्लग हाय परफॉर्मन्स इंजिनमध्ये वापरला जातो. जे कंबशन चेंबरमध्ये उष्णता निर्माण केली जाते ती उष्णता त्या उष्णतेचा विरोध करण्यासाठी हा वाला प्लग वापरला जातो. फ्रेंड्स, आपण मागच्या सर्व स्लाईडमध्ये बघितलं आहे स्पार्क प्लग, त्याचे टाईप, स्पार्क प्लगमध्ये कोणकोणते पार्ट यूज होतात आणि त्याची माहिती. आता आपण बघणार आहोत. समजा आपण स्पार्क प्लग टू कोल्ड सिलेक्ट केला किंवा टू हाय हीटवाला सिलेक्ट केला तर काय होईल. त्याचा परिणाम स्पार्क प्लगवर काय होईल ते जाणून घेऊया. पहिलं तर आपण बघणार आहोत. समजा आपण टू कोल्डवाला स्पार्क प्लग म्हणजे सिलेक्ट केला तर काय होईल. जे कार्बन डिपॉझिट होणार कुठं इलेक्ट्रोड आणि सेलमध्ये त्यामुळं करंट फ्लो होणार ग्राउंडला. समजा आपण टू हाय हीटवाला स्पार्क प्लग सिलेक्ट केला तर काय होणार. जे ॲबनॉर्मल प्री इग्निशन स्पार्क प्लगमध्ये निर्माण होईल. असा परिणाम होईल जेव्हा आपण टू कोल्ड किंवा टू हाय हीटवाला स्पार्क प्लग सिलेक्ट करेल तेव्हा. मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं होतं. समजा आपण टू कोल्ड किंवा टू हाय हीट रेंजवाला स्पार्क प्लग निवडला असता तर त्याचे कोणते परिणाम होईल. त्याच्यामध्ये आपण टू हाय हीट रेंजवाला जो स्पार्क प्लग सिलेक्ट केला होता समजा तो सिलेक्ट केला तर आपल्या स्पार्क प्लग किंवा इंजिनवर कोणता परिणाम होईल. फायरिंग म्हणजे मिस फायरिंग होणार. दुसरा म्हणजे स्पार्क प्लग इलेक्ट्रोड
मेल्ट होण्याची शक्यता जास्त आहे. आणखी त्याच्यामुळे काय होणार, जे पिस्टन डॅमेज होण्याची शक्यता पण जास्त आहे. असे सारे परिणाम आपल्या इंजनवर होऊ शकतात. आशा करतो आपल्याला स्पार्क प्लगबद्दल दिलेली सर्व माहिती समजली असेल. स्पार्क प्लग म्हणजे काय, स्पार्क प्लगचे कोणकोणते पार्ट आहे, त्याचे काम काय आहे, स्पार्क प्लग किती प्रकारचे असतात, ही सर्व माहिती आपल्याला समजली असेल. धन्यवाद.